पुरुषाला हे नेहमी जाणवून दिलं जातं की तू पुरुष आहेस, तू खंबीर राहायला पाहिजे, तू रडायचं नाही, तू मुलींसारखं काय वागतोस, किंवा तू आर्थिकदृष्ट्या तू खूप कमकुवत असतोस, किंवा तू तर कमवतच नाहीस. स्पर्धा परीक्षा, इतकी वर्ष झाली तू अभ्यास करतोय, तुझं आता सिलेक्शनच होत नाही, मग मी घरी काय सांगणार. हे जे आहेत ना, हे सापळे आहेत त्यांना लावणारे, है ना. आणि स्त्री असेल तर स्त्रियांना आता या बाजूने बघा की तू घरात काम करत नाही, तुला नोकरी करायची आहे, तुझं करिअरच तुझ्यासाठी जास्त प्रिय आहे, है ना. हे जे आहेत हे महिलांसाठी लावणारे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की डार्क सायकोलॉजीचे शिकार पुरुष आणि स्त्री हे दोघंही होत आहेत. आणि मागच्या वेळेला जसं आपण म्हटलं होतं की मुलींनो खांदे शोधू नका, तर पुरुष देखील त्या मुलींना खांदे देता देता कधी कधी इतके भावनिक होऊन जातात की मुली त्या पुरुषांचा उपयोग करून पुढे निघून जातात आणि पुरुष तिथेच राहतात. आणि जसं मी म्हटलं होतं की तो व्यक्ती बावचळल्यासारखा फिरतो, त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स लिटरली कमकुवत होऊन जातो. आता पुढे काय करायचं ते कळत नाही. सो हा एक व्हायरस आहे असं समजा की हा दोघांनाही आजारी करतो. यात पुरुष आणि स्त्रीचा ऍक्च्युअली भेद नाहीये.